आज मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करतोय आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्राच्या विविध भागात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषांमध्ये तिथल्या भागातली आजची महत्त्वाची बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। आत्ता आपल्यासोबत नंदुरबारमधून आमचे प्रतिनिधी भिकेश पाटील आहेत। जळगाव, धुळे, नंदुरबार या भागामध्ये प्रामुख्याने अहिराणी भाषा बोलली जाते। याच अहिराणी भाषेत आमचे प्रतिनिधी भिकेश पाटील आपल्याशी संवाद साधणार आहेत। भिकेश, उत्तर महाराष्ट्रातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी तापी नदीचं महाराष्ट्राच्या हिस्स्याचं पाणी अडवण्यासाठी सारंगखेडा, प्रकाशा आणि सुलवाडे बॅरेजची निर्मिती केली गेली, मात्र त्यांच्यावरती सिंचन योजना अजूनही सुरू झालेल्या नाहीयेत। धुळे, नंदुरबार जिल्ह्यांसाठी संजीवनी ठरणारी तापी बुराई योजना गेल्या 15 वर्षांपासून प्रलंबित आहे। त्यामुळे नेमकं घोडं कुठे अडलंय असा प्रश्न पडतो। सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित का ठेवलं जाते? खानदेशना सिंचनना अनुशेष भरी काढाना गुंता राज्य सरकारने तापी नदीवर सारंगखेडा, प्रकाशा, सुलवाडा बॅरेजेसनी निर्मिती करी। कोट्यावधी रुपया खर्च करी सन बांधलेल्या बॅरेजेसमा शेकडो क्युएक्सी पाणी आडावायनं, मात्र सिंचनच्या सुविधा नसल्यामुळे अजून बी खानदेशने हजारो हेक्टर जमीन कोळली से। खानदेशीमा म्हणतस उशाले पाणी घसाले कोरड, तशी गट खानदेशना शेतकरीचनी आहे। डोळ्यांना समोर हजारो क्युसेक पाणी से, पण खेतना बांधपर्यंत पाणी पोहोचेल नाही आहे। त्यांना धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांना दुष्काळी भागले संजीवनी देणारी योजना म्हणजे तापी बुराई योजना। गया 15 साल पहिले या योजनाले प्रशासकीय मान्यता भेटणी। 100 कोटींनी योजना सरकारना दिरंगाईमुळे आता 800 कोटीवर जाई पडेले। जवळ जवळ राज्यांना विधानसभा निवडणुका येतीस तवय सरकारले तापी बुराई योजनानी याद येस। या विधानसभा निवडणुकना पहिले बी तापी बुराई योजनाले सुधारित प्रशासकीय मान्यता देवायनी। 100 कोटींनी योजना 700 कोटींनी वहिनी सुधारित मान्यता भेटणी, मात्र या योजनाना कामसाठी पैसासनी तरतूद मात्र वहिनी नाही। तापी बुराई योजना वहिनी तर कायम दुष्काळी म्हणीसन वयखायना सिंदखेडा, साक्रीना भाग आणि नंदुरबारना पूर्व पट्टाना 8000 हेक्टर क्षेत्र बारमाही बागायती वावाशे। मात्र सरकारने अनास्था आणि खानदेशमाना राजकीय नेत्यांनी ताकद कुठेतरी कमी पडस असंच दिकीस। एककडे पश्चिम महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रामाना दुसऱ्या योजनासले कोट्यावधीना पैसा भेटतस, मात्र खानदेशनी ही महत्त्वपूर्ण सिंचन योजनाले पैसा का भेटतस नाही असा प्रश्न शेतकरी उपस्थित करणार। खानदेशमाना सर्वच पक्षीय नेत्यांनी आता आपला राजकारणना जोडा बाहेर काढीसन खानदेशना शेतकरीनं जीवनमान उंचावाना गुंता तापी बुराई योजना त्यांनासोबत इतर सिंचन योजनासना कामच ना गुंता सरकारचे जगडीसन निधी उपलब्ध करू लेणं हे महत्त्वानं आहे। पश्चिम महाराष्ट्राना नेतासप्रमाणे एकत्र ताकद दाखवाडीसन सर्वपक्षीय नेत्यांनी खानदेशना शेतकरीना बांधपर्यंत पाणी पोहोचाडं तर शेतकरी सुजलाम सुफलाम व्हाशिवाय राहावं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।